पाकिस्तानकडून दिल्लीवरती क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न. हरियाणामधल्या सिरसामध्येच क्षेपणास्त्र पाडलं. पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू. भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला. महत्वाच्या 5 एअरबेससह 26 ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली स्फोट. सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट झाल्याची माहिती. पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा. एअरबेसची धावपट्टी पूर्णतः बेचिराख. अमृतसरच्या खासा छावणीवरती पाकचा हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ड्रोन हवेतच उडवले. भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, लष्कराचा इशारा. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताचे हवाई तळ लक्ष्य. जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर आणि व्यास एअरबेसवर फतेह-1 क्षेपणास्त्राद्वारे हल्ले. भारताच्या आक्रमणाच्या नंतर पाकिस्तानकडून देशभरातल्या हवाई वाहतूक बंद. संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी 12 वाजेपर्यंत बंद. एअरबेसवरील हल्ल्याच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी. पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य. बारामुल्ला ते भूज 26 ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या S-400नं सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले. पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ. भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर. भारताने नागरी वस्त्या लक्ष्य केल्याचं रडगाणं गाण्यासाठी नापाक प्रयत्न. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना कंठस्नान. घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच खात्मा. तर BSFकडून काल 7 दहशतवादी ठार. भारतीय लष्कराची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्यासंबंधी देणार माहिती. भारत पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची परस्पर विरोधी वक्तव्य. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंची पाक लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी बातचीत. ठोस चर्चा करून संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा G7 देशांकडून निषेध. भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा, G7 मधल्या देशांचं आवाहन. चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले. पाकची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान तिघांची एकत्रित बैठक होणार. काबूलमध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन. व्यापार, राजनैतिक बाबी आणि सुरक्षाविषयीच्या मुद्द्यांवरती चर्चा. रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार. BCCIला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती. BCCIकडून फेरविचार करण्याची विनंती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.